होता. आम्ही अविक्याला भेटलो तेव्हा त्यावेळेस त्यांनी काय म्हणले माहिती का, बघू म्हणले. त्यावेळेस मी त्यांनी काय केले नाही. आता बघू महापूरला केलेलं आहे आपण, 2 दिवसात त्यांनी नाही करणार आहेत. काय होत आहे काय नाही बघायचं. मग आम्ही काय करणार, महिला मंडळ काय आमच्या हातात होईल तेवढे सगळं आम्ही शक्यता करणार आहेच. करणार नाही म्हणू नका. तुम्ही काम घेतलं ना हातात ते पूर्ण करा की. कशासाठी बसलेला पुढच्यावर, तुम्ही काम करासाठीच बसलेलं ना. मग महिलाच्याच ऐकून घ्यावं लागतंय, करावं लागतंय सगळं. मग आता बघू काय होतं 2 दिवसांनी. तर सगळे महिला आम्ही इथंच चूल मांडणार, आम्ही सगळे लेकरं आणणार. सगळे आमच्या गल्लीतले 3 लोकांचा जीव गेलेला आहे. आम्हाला माहित आहे सगळं कसं आहे. तुम्हाला काय इथं बसून काय माहित होणार नाही. आम्ही सांगितल्यावरच तुम्हाला माहित होणार ना. बघू आता काय होणार 2 दिवसांत. मग आम्ही सगळे इथंच येणार. 6 महिन्यापासून आता भाड्यानं चाललंय. कसं तिथं भाड्याने मिळेना घर, कुठे बी रस्त्यावर राहायला लागला. आम्ही तर मोकळ्या मैदानमध्ये आहोत, तिथंच राहिलेलो. 2 लेकरं घेऊन. माझी एक मुलगी मोठी आहे, कसं राहायचं घेऊन तिला रोडावर. एवढं सुद्धा विचार करावं लागतं महापालिका विचारायला गोष्टीचं. कुठे जाणार जेवण पोरगी घेऊन, कुठं राहणार, काय करणार याचा विचार. शिक्षण आहेत माझे लेकरांचे 2. हे करोनामुळे शिक्षण सुद्धा चालू आहे ना, त्याचे सुद्धा पैसे भरावं लागतात. आणि ऑनलाईन चालू झालं तर काय झालं, त्याचे पैसे भरावंच लागते आम्हाला. एक माणसाच्या जीवावर चालतंय का. हमाल माणूस आहे माझा नवरा. याचं तर 1000-1300 रुपये करून ठेवलं. कसं खायचं, कसं करायचं, घरचं भाडं भरायचं का, पाण्याचं भरायचं का, लाईट बिल भरायचं. तेलाचा भाव सुद्धा वाढलाय. करायचं काय. मग त्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे. सगळे महिला मंडळ पूर्ण हे माझी मागणी आहे. सगळ्याला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही आज आम्ही कसले दिवसा काढतो. कोरोना काळामध्ये आम्हाला भाड्याने लोक घरं द्यायला सुद्धा भ्यायला लागले. आणि दुसरी गोष्ट लोकांची खाण्यापिण्याची तारांबळ सुद्धा चालली. असल्या घरांची परिस्थिती असल्यामुळे आमच्या गल्लीत गंगा नायकवाडी म्हणायची 4 लेकरांची आई नेली फुलाखाली पडून. जेवणा खाण्याची परिस्थिती आणि घरांची परिस्थितीमुळे. आणि शिवलिंगप्पा म्हणायचं एक मुलगा सुद्धा रानात असं झोपलेल्या ठिकाणी, रानाच्या ठिकाणी तिला साप चावून मेला. आणि दुसरा मानसिकरोग होऊन अजून एकही मुलगा मेला. आज 7वा दिवस चालू आहे. अजून का 4था मरायचं वाट बघायला लागलेत का. पोलीसचे असा आमच्या जुम्मेदार अविक्ते साहेब आणि कलेक्टर साहेब राहील. आम्ही कलेक्टर साहेबाला सुद्धा निवेदन दिलंय, सगळ्याला सुद्धा निवेदन दिलेलं. आमचं कोणी सुद्धा दाद पुकार घेतलेलं नाही. नाहीतर आम्ही सगळ्या लोकांनी काय करणार आहे, इथं आमचं चूल मांडून इथं संसार मांडून करणार आहे. मग आमची कळवळ की तुम्हाला जर असली तर आम्हाला न्याय भेटून द्यायला पाहिजे. न्याय पाहिजे. आता आम्हाला तर सध्याला तर राहण्यासाठी छत नाही, खाण्यास पिण्यासाठी काय सहकारी नाही. 1 नाही 2 नाही 70 घर आहेत आमचे. 70 घरांची लोक. आणि लोक सुद्धा कोणी सुद्धा बोलत नाही. ती आमचं जबाबदार कोण आहे. आज आम्हाला काय तर झालं तर आज आमचे जबाबदार कलेक्टर साहेब आणि आयुक्त साहेब राहील. आज आमचा 4था जीव सुद्धा आता आमच्या गल्लीत सुद्धा अजून बी माणूस अजून आजारी आहे. आता 4था मरायचं वाट बघायला लागले का. नाही ते लोकांकडे जाऊन आलो, नाही ते लोकांकडे दिलो. आजपर्यंत आमचं 7 महिने झाला कोणी सुद्धा की नाही. 7 महिन्यापासून प्रयत्नच करायला काय करतो, निवेदन घेऊन काय करतो. काम होत नसेल तर निवेदन कशाला घेतो. तुम्हाला जे बोलायचं तुमच्या मनात न बोला, नंतर बाकीचं नको. आमची दाद कोण देईना. माझं वंदना वाघमारे, राहायला कोंडानगर आहे माझं घर. मी ब्रिजच्या खाली चुली मांडून मी खाते. माझं पोरग दारू पेतय, कुठं बी घर नाही म्हणून कुठं बी पडतंय. आज सगळ्या महिला मंडळाची घरं सगळी गेले नाही. आज आम्ही सगळी महिला मंडळ आणि कुठं राहावं. आज ब्रिजच्या सध्या खाली आहे, रानामध्ये ना चुली मांडून खाते. आज आमचे कलेकटर कुणी दादासाहेब, सगळे महापालिकेचे पूर हे सगळे आमचं कुणी दाद घ्यायना झालेत. आज आम्ही कुठं जावं. आम्हाला असली संकट आली, एवढा आमचं जीव रडकोंडी आलंय. आज आम्ही काय करावं काय नाही. झोळी करून आज आम्ही रस्त्याला झोळी मांडून आम्ही भीक मागून खायला लागलोय. आज आमची कोणच दाद घ्यायना आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आणि आता कुठं जावं. आम्हाला पाठीमागं बघितलं तर हिर, पुढं बघितलं तर आड झालंय. आता आमचं गरीबाचं तुम्ही दाद घ्यायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. गीता मांडून आम्ही लोकांनी आम्हाला तांदूळ रमजान सणामध्ये आम्हाला धान्य वाटप करून दिलंय. ते धान्य आज आम्ही खात असते. आमच्याजवळ 1 रुपया नाही. आमचे नवरे पण मरून गेले. आम्ही बाई माणूस काय करणार. सगळ्यांच्या बायका
काय करणार? मोल मजुरी पण भेटेना, या करोनामध्ये काम पण भेटेना. आज आम्ही काय करावं काय नाही, आज आम्हाला लय संकट भारी आलेले आहे. कोंढानगरमधील सर्व महिलांचे आता 7 महिने झाला हाल चालू आहे. तिथे ऊनवारा पाऊस, आता सध्याला पावसाचे दिवस असल्याने अतिशय वाईट दिवसाला त्यांना कठीण जावं लागत आहे. याचं आयुक्तांचा आयुक्तांचे आम्ही परवा निवेदन देऊनही घोषणाबाजी करूनही आयुक्तांना अजून जाग येईना. म्हणजे अजून किती लोकांचा जीव जाऊ द्या, म्हणजे सांगा आम्ही स्वतःहूनच 500 घेतो, तेव्हा तुम्हाला जाग येईल. तेव्हा तर आम्हाला आमच्या लेकरा बाळांना राहायला तर जागा मिळेल का नाही, म्हणजे एवढी जाणीव नाही की आयुक्त साहेबांना अजूनही जाग येईना. या ठिकाणी टॅक्स लाईट बिल सर्व असताना देखील तुम्ही पैसे भरून घेताना तुमच्याकडे टॅक्स पावती होती, नागरिकांना पैसे तुम्ही भरून घेत होता, नळाचे पैसे तुम्ही सर्व घेत होता. सर्व महापालिकेचे आम्ही शासनाचे नियम पाळूनही अजूनही आम्हाला पर्यायी जागा अजून मिळाली नाही. त्वरित आम्हाला राहण्याची सोय करावी म्हणून असं आम्ही कमीत कमी आता 1 महिना झाला आम्ही निवेदन द्यायला लागलोय, सारखंच निवेदन द्यायला लागलोय. तरी आयुक्तांना अजून जाग येईना. आत्ताच मॅडम श्रीकंचन यन्नम या मॅडमला आता आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्वरित आमची राहण्याची सोय करा. आणि आम्हाला आता सध्याला तर आम्ही बेघर आहे, ब्रिज खाली आमचे दिवस चाललेले आहेत. पावसाचे दिवस असल्याने आमच्या जीवाला काही धोका पोचू शकतो याची समस्त महापालिकेने नोंद घेऊन घ्यावी म्हणून असं आम्ही किती वेळा तर आंदोलन आता घोषणाबाजी केलेली आहे. त्याच्यावर अजून आम्हाला पर्यायी जागा वगैरे अजून आयुक्तांकडून कुठला आदेश अजून आलेला नाही. तरी आम्ही महापौर बायांना आता आम्ही समजून सांगितलेलं आहे. त्यांना आमची लोकांची सर्वांची तळमळ त्यांनी बघितलेली आहेत. या महिलांचा त्याने आमचा त्वरित न्याय करावा अशी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा बघतोय. आणि जरी पुढील 2 दिवसामध्ये आम्ही पत्रकार परिषद बसवणार आहे, म्हणजे आमचा न्याय कधी होईल याची महापालिकेने त्वरित नाही का प्रश्नाचे उत्तर देण्यात यावे. अन्यथा महापालिकेमध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये तीव्र असे आंदोलन सर्व आम्ही आमचा प्रपंच आणून, आम्हाला राहायला घर नाही आता, आम्ही सर्व संसार प्रपंच आणून आम्ही आता महापालिकेमध्ये मांडतो. म्हणजे आम्हाला इथं तर राहण्याची सोय होईल, इथं आमचं जनजीवन तर आम्ही सुरळीत चालू शकतो याची महापालिकेने